हेलो एवरीबॉडी, क्या हालचाल, कैसे हो प्यारे प्यारे दोस्तों। आई होप आप सब अच्छे होंगे। अभी पीसीएम और पीसीबी दोनों के भी एमएसटीसीटी के एग्जाम्स खत्म हो चुके हैं और मन में एक सवाल आया होगा, सर अभी एमएसटीसीटी के एग्जाम्स खत्म हो चुके हैं, क्या अभी चिल करने का मोड है? तो मैं आप सभी को बताऊंगा, यस ऑब्वियसली चिल करने का मोड है। बट यहाँ पर आपको ऍडमिशन होणे तक थोडासा जागरूक रहने की बात है। सर मग हे कसं जागरूक राहायचं आहे? कारण आता सुरुवात होत आहे ऍडमिशन प्रोसेस आणि आपण त्यालाच म्हणतो कॅप राऊंड प्रोसेसेस किंवा सगळ्या गोष्टी ज्याला आपण आता सांगणार आहोत की एक्झाम संपली आहे, आता पुढे काय करायचंय, बरोबर आहे। सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मी डिटेल समजून सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही 2 वर्ष छान अभ्यास करून एमएसटीसीटी चा जो काही हा गड आहे तो पूर्णपणे पार केलेला आहे। त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन इथं मी करतो आणि सगळ्यांना फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा सुद्धा देतो। बघा, मी तुमचा ओम भैया इथून पुढच्या सगळ्या प्रवासामध्ये मी तुमच्या सोबत असणार आहे। तुम्हाला काहीही अडचण आली की तुम्ही कमेंट करू शकता किंवा माझ्या सोबत काहीही अडचण आली तरी तुम्ही संपर्क करू शकता। यस, आपली एमएसटीसीटी ची एक्झाम 27 एप्रिल 2025 ला पहिली शिफ्ट आणि दुसरी शिफ्ट हे दोन शेवटच्या शिफ्ट होत्या। त्याच्यामध्ये पहिल्या शिफ्ट मध्ये प्रॉब्लेम झाले होते, ब्लंडर झाले होते, त्याच्यावर नक्कीच तोडगा एमएसटीसीटी आणि सीटी सेल काढत आहे। नक्कीच तुम्हाला ती गोष्ट सुद्धा समजून जाईल। तर एमएसटीसीटी ची ही जी एक्झाम होती ती पूर्णपणे झालेली आहे। आता काय होणार आहे, तर आता त्याची आन्सर की रिलीज होणार आहे। म्हणजे जवळपास 5-6 दिवस 15 दिवसाच्या मध्ये जर एमएसटीसीटी ची 27 एप्रिल फर्स्ट शिफ्ट ची एक्झाम जर परत कंडक्ट झाली तर थोडा उशीर लागू शकतो, अन्यथा येत्या 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या आन्सर्स की भेटून जाणार आहेत, बरोबर आहे। मग ही आन्सर की त्यालाच आपण काय म्हणतो, रिस्पॉन्स की म्हणतो। मग या रिस्पॉन्स की मध्ये काय काय येतं? या रिस्पॉन्स की मध्ये तुम्हाला तुम्ही सोडवलेला जो काही पेपर आहे तो येतो, तुम्ही काय आन्सर केलं ते सुद्धा येतं आणि करेक्ट आन्सर काय येतं ते सुद्धा येतं। ते तुम्ही त्याच्यानंतर नंतर ऑब्जेक्शन घेऊ शकता। येस, याच्यानंतर काही दिवसामध्ये येतं तुमचं स्कोर कार्ड। बघा, स्कोर कार्ड म्हणजे काय? एमएसटीसीटीचा रिझल्ट। एमएसटीसीच्या रिझल्ट मध्ये काय असतं, तर तुमचं ऑल ओव्हर पर्सेंटाईल असतं, म्हणजे सब्जेक्टाईल पर्सेंटाईल सोबत तुमचं ऑल ओव्हर पर्सेंटाईल असतं। याच्यामध्ये तुमचा रँक नसतो, लक्षात ठेवा। इथे तुमचा काय असतं, फक्त पर्सेंटाईल असतं। याच्यानंतर सगळ्यात महत्वाची प्रोसेस सुरुवात होते आणि त्याला म्हणतात कॅप। काय म्हणतात? कॉमन ऍडमिशन प्रोसेस। येस, कॅप म्हणतात ना, कॅप ऍप्लिकेशन फॉर्म सुटतात। या कॅप ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये पुन्हा तुम्हाला परत फॉर्म भरायचा आहे। जसा तुम्ही एमएसटीसीटी चा एक्झाम फॉर्म भरला होता, अगदी तुम्हाला तसा कॅप प्रोसेसचा फॉर्म भरायचा आहे, बरोबर आहे। याच्यामध्ये तुमचं नाव, आडनाव, जे काही सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला ओरिजिनल टाकायच्या, बरोबर आहे। आता सगळ्यात महत्वाचं, एमएसटीसीटीचा फॉर्म फिल करत असताना असे काही डॉक्युमेंट्स होते जे डॉक्युमेंट्स तुम्ही फिल नव्हते केले, पण मात्र ते तुम्हाला इथं काय करायचे आहे, तर अपलोड करायचे आहेत। बघा, लक्षात ठेवा। तर तुम्ही म्हणता सर आता नेमकं कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत, बरोबर आहे। त्या सगळ्या डॉक्युमेंट्सच्या लिस्टची एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी मी बनवणार आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आणि आतापासूनच लक्षात ठेवा की पुढचा 1.5 महिन्याचा किंवा 2 महिन्याचा जो काही कालावधी आहे तो आपल्या हातात आहे आणि आपण आजपासूनच त्या कागदपत्र काढण्याच्या तयारीमध्ये लागायचं आहे। याच्यावर आपण नवीन नक्कीच व्हिडिओ बनवणार आहोत। बघा, सगळ्यात महत्वाचं आहे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे, एकदम काळजीपूर्वक ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे। सगळे डॉक्युमेंट्स तिथं अपलोड करायचे आहे। मग डॉक्युमेंटला लिस्ट काय काय असणार आहे, डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, लक्षात ठेवा। डॉक्युमेंटची जी काही लिस्ट आहे ती नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे। याच्यानंतर येतं स्क्रुटिनिटी व्हेरिफिकेशन। आता हे काय आहे, सपोज तुमचा एखादा डॉक्युमेंट आहे तो मिसिंग आहे, मग लगेच तो स्क्रुटिनिटी मध्ये येतो, मग तुम्हाला तो व्हेरीफाय करावा लागतो। एखाद्या वेळेला ती चूक येते, मग तुम्हाला ती व्हेरीफाय करावी लागते। ती कुठे व्हेरीफाय? ती ऑनलाईन सुद्धा व्हेरीफाय करता येते आणि त्याला ऑफलाईन सुद्धा, म्हणजे आधी ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर त्याचं ऑफलाईन व्हेरिफिकेशन होतं। ऑफलाईन व्हेरिफिकेशन कुठं होतं, तर याचं ऑफलाईन व्हेरिफिकेशन होतं तुमच्याच जिल्ह्याच्या जवळच्या तालुक्याच्या ऑफलाईन सेंटर्स असतात, कुठे इंजिनिअरिंग कॉलेज असतं, फार्मसी कॉलेज असतं, तिथे त्याचे डेस्क असतात आणि या डेस्कवर जाऊन तुम्ही ते स्क्रुटिनिटी व्हेरिफिकेशन ऑफलाईन पणे करू शकता, ऑनलाईन पणे सुद्धा करू शकता, बरोबर आहे। पण आधी ऑनलाईन करता, त्याच्यानंतर ऑफलाईन। याच्यानंतर येते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। बघा,
प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये येतो तुमचा रँक. तुम्हाला इथे काय भेटतो, इथे भेटतो तुम्हाला तुमचा MSTCT चा रँक. आता ज्या रँकच्या बेसिसवर तुम्हाला कॉलेज भेटणार आहे तो रँक तुम्हाला इथे भेटतो. आणि या रँक मध्ये सपोज एखाद्याला काही चूक असते, एखाद्याची काय केलेली असते, सपोज कास्ट चेंज केलेली असते, दुसऱ्या मधून ओपन मधून भरलेला असतो किंवा वेगळ्या कास्ट मधून भरलेला असतो, तर इथे तुमची रँक मागे पुढे येतात आणि नंतर येते तुमची फायनल रँक लिस्ट. बघा, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते, ही फायनल मेरिट लिस्ट असते. तर प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा रँक मागे पुढे सुद्धा होतो, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, बरोबर आहे. नाहीतर आपण काय करतो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितलेली असती, त्या रँकच्या बेसिसवर कॉलेज फॉर्म आपण भरतो. याच्या नंतर ज्या वेळेला तुमच्याकडे फायनल मेरिट लिस्ट येते, इथे येतो ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1. ही सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे. बघा, विद्यार्थी काय करतात, ज्या वेळेला कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म सुटतात त्या वेळेला एकदम लोक काय करतायत याच्यानुसार, लोकांच्या म्हणण्यानुसार लिस्ट भरतात. आता ऑप्शन फॉर्म मध्ये काय असतो की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे त्या कॉलेजची लिस्ट असते, बरोबर आहे. या ऑप्शन फॉर्मच्या लिस्ट मध्ये आपण काय करतो, आपल्याला 80% पडलेले असतात, मग आपण काय करतो, टॉप 10 कॉलेजची लिस्ट टाकतो, बरोबर आहे. पण आपल्याला तर 80% पडलेले येतं, बरोबर आहे का, 80% पडलेले, पर्सेंटाईल पडलेले येतं. मग 80% पडलेले जर आपल्याला असेल तर टॉप 10 कॉलेज आपल्याला भेटणार का, नाहीत भेटणार. म्हणजे इथे लिस्ट बनवत असताना हे सगळ्यात महत्वाचं काम आहे बेटा. इथे लिस्ट बनवत असताना आपला पर्सेंटाईल सगळ्यात महत्वाची, त्याच्यानंतर आपली फीस भरण्याची कुवत किती आहे, आपण त्या महाविद्यालयाची फीस भरू शकतो का, आपल्या घरापासून, आपल्या जिल्ह्यापासून, आपल्या तालुक्यापासून ते महाविद्यालय किती लांब आहे, तिथं आपण जाऊन प्रवास करू शकतो का, ते महाविद्यालय कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा आराखडा लक्षात घेऊन तुम्हाला इथे त्या कॉलेजची लिस्ट बनवायची आहे आणि त्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला इथे ऑप्शन फॉर्म मध्ये फिल करायची, लक्षात ठेवा, बरोबर आहे. याच्या नंतर काय होतं, तर ऑप्शन फॉर्म नुसार तुम्हाला रँक नुसार सीट अलॉटमेंट होते. कॅप राऊंड 1च्या सीट अलॉटमेंट होतात आणि सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटलं की आता हा कॉलेज एकदम माझ्यासाठी बेस्ट आहे आणि आता या कॉलेजमध्ये मी काय करू शकतो, ऍडमिशन घेऊ शकतो, तर तुम्ही ती सीट फ्रीज करू शकता. फ्रीज म्हणजे काय, तर तुम्ही ती गोठवू शकता. गोठू म्हणजे काय, ती तुम्ही तुमच्याकडे स्वतःला ठेवू शकता किंवा नॉट फ्रीज करू शकता. नॉट फ्रीजचा अर्थ असा आहे की तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, बरोबर आहे. बघा, नंतर काय होतं, वॅकंट लिस्ट, कॅप 2 ची वॅकंट लिस्ट तयार होते. म्हणजे काय, कोणत्या महाविद्यालयामध्ये किती जागा शिल्लक आहेत याची लिस्ट जाहीर होते. परत ऑप्शन फॉर्म सुटतात कॅप राऊंड 2 चे. बघा, सगळे टोटल 3 कॅप राऊंड होतात, लक्षात ठेवा, 3 कॅप राऊंड होतात. हा कॅप राऊंड दुसरा आहे. परत या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहेत. आता याच्यामध्ये तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही तेच कॉलेज फिल करताय की दुसरी लिस्ट फिल करताय किंवा त्याच्यामध्ये मागे पुढे अरेंजमेंट करताय, बरोबर आहे. येस, आता सपोज तुम्ही काय केलं, तर तुम्ही 1 2 3 4 5 अशा प्रकारे तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवली, बरोबर आहे. वरी विजेटिया आहे, त्याच्यानंतर COEP आहे, वालचंद आहे ना, XYZ कॉलेज आहेत. पण सपोज तुम्हाला 3 नंबरचं कॉलेज जर तुम्हाला लागलं, बरोबर आहे, पण तुम्हाला हे टॉप 2 कॉलेज पाहिजेत, म्हणजे COEP पण पाहिजे आणि विजेटिया, या दोन्ही मधलं कोणीतरी एक पाहिजे. मग तुम्ही काय करता, परत दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकता, जेणेकरून तुम्ही हीच जर लिस्ट ठेवली तर तुम्हाला वरचं कॉलेज कधी लागून जाऊ शकतं आणि जर नाही लागलं तर ते आपल्याला तिसरं तर आपल्याकडे आहेच, बरोबर आहे का नाही. येस, म्हणजे इथे काय करू शकता, कॅप राऊंड 2 भरतो. त्याच्यानंतर सीट अलॉटमेंट होता कॅप राऊंड 2 च्या. परत आपण त्याला फ्रीज करू शकतो किंवा त्याला आपण नॉट फ्रीज करू शकतो. येस, आता येते वॅकंट लिस्ट ऑफ कॅप राऊंड 3 है ना, कॅप राऊंड 2 ची वॅकंट लिस्ट येते. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म सुटतात, कोणते, कॅप राऊंड 3 चे. ही सगळ्यात शेवटची प्रोसेस असते, लक्षात ठेवा. याच्या नंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करता येत नाही, है ना, त्याला पण एक अट आहे. मग परत सीट अलॉटमेंट होतात आणि सीट अलॉटमेंट होतात, सगळ्या कॉलेजच्या लिस्ट इथे भरतात. पण ऍक्सिडेंटली जर एखाद्या कॉलेजमध्ये सीट वॅकंट राहिलेल्या असतील तर त्या कॉलेजवर डिपेंड असतं की त्यांना स्पॉट राऊंड घ्यायचे की नाही. आणि आता कॅप राऊंड इथे संपलेले आहेत. बघा, सीट अलॉटमेंट ऑफ कॅप 3 3 कॅप राऊंड इथे संपलेले आहेत. आता ज्या काही जागा शिल्लक राहिलेल्या असतील
त्याचा पूर्णपणे सर्वस्वी हक्क हा त्या कॉलेजवर असतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, कॅप 1 आहे, कॅप 2 आहे, कॅप 3 आहे, स्पॉटला आपण घेऊ शकतो है ना. पण कॅप स्पॉटला जर जागाच नसतील तर आपण तिथे ऍडमिशन घेऊ शकतो का? घेऊ शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला प्रयत्न करायचा आहे की याच्यामध्येच आपल्याला ऍडमिशन भेटलं पाहिजे. पूर्णपणे स्पॉट राऊंड ऍडमिशन बद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. याच्यामध्ये त्या पूर्ण कॉलेजवर डिपेंड असतं की त्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे की नाही. बरोबर आहे. बघा, एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे इथे, सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, हे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करत असताना डॉक्युमेंट्स एकदम प्रॉपर आपल्याला सगळे फिल करायचे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ द्यायच्या नाहीयेत है ना. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला चांगले भरायचे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण ऑप्शन फॉर्म फिल करतो है ना, ज्या वेळेला आपण कॉलेज ऑप्शन्स टाकतो त्यावेळेला आपल्या पर्सेंटाईल नुसार, आपल्या कुवतीनुसार आणि तुमच्या सगळ्या गोष्टींनुसार कॉलेज चूज करायचं आहे. बरोबर आहे. चुका इथे होऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर काय होतं, एखाद्या वेळेस एखादा जिल्ह्यातलं कॉलेज असतं, त्या जिल्ह्यात म्हणजे कॉलेज एक टॉप कॉलेज आहे. सपोज आता पुण्यामध्येच काय आहे, एखादं टॉप कॉलेज आहे आणि तुम्ही नाव देता काय, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ पुणे, मग तिथे ऍडमिशन घेता. किंवा बरेच विद्यार्थी काय होतात, आता वालचंद कॉलेज 2 प्रकारे असतात ना, एक सांगलीचं टॉप कॉलेज आहे आणि तशाच प्रकारचं दुसरीकडचं एखादं कॉलेज आहे. बरोबर आहे का, तुम्ही तिथे घेता डी.वाय. पाटील. खूप सारे डी.वाय. पाटील कॉलेज आहेत. मग तुमच्या लक्षातच येत नाही की मग डी.वाय. पाटील कॉलेज कोणतं आहे. मग तुम्ही तिथं काय करता, एकदमपणे चुकून तो ऑप्शन टाकता. आणि असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना कॉलेज हवं होतं दुसरं, पण ऑप्शन फॉर्म चुकीचा असल्यामुळे त्यांना कॉलेज दुसरं भेटतं. बरोबर आहे. अशा सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, आपण इथे ऑप्शन फॉर्म भरत असताना एकदम काळजीपूर्वक बघा. आणि इथं मी एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रामध्ये असे खूप युट्यूब चॅनल्स आहेत, असे खूप स्कॅमर्स आहेत ज्यांनी एकदम स्वतःची दुकानं थाटली आहेत. ठेवा, स्वतःची जर मेंटरशिप करायची असेल ना, तर 1000-2000 विद्यार्थी जिथे जातात तिथं मुळीच जाऊ नका. तिथं तुमची कोणत्याही प्रकारची मेंटरशिप होणार नाही. तुमचा एखादा इंजिनिअरिंग मध्ये दादा असतो, एखादी दिदी असते, बरोबर आहे का नाही, तिची मदत घ्या, तिच्या माहितीनुसार करा. फॅमिलीमध्ये जर कोणी असेल तर त्यांच्या मदतीनं करा. कोणता तरी कॅफेवाला, इंटरनेट कॅफेवाला दादा म्हणतोय की हे ऑप्शन फिल करा, हे टॉपचे 5 कॉलेज आहेत, हे टॉपचे 10 कॉलेज आहेत, आणि म्हणून तुम्ही ते फिल करता. पण नंतर लक्षात येतं की बाबा आपल्याला तर 80% आहेत, आपल्याला हे कॉलेज भेटणारच नाही, आणि म्हणून आपल्या हातातलं कॉलेज इथं जाऊ शकतं. लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला इथे 1-2% फरक जरी असेल ना, म्हणजे एखाद्याला 96% आहेत आणि एकाला 98% आहेत, पण 98% वेगळा ऑप्शन फॉर्म फिल केला आणि 96 एकदम ऑप्शन वेगळा फिल केला, तर याच्यामध्ये कधी कधी 96 वाला ज्याने एकदम करेक्ट त्याच्यानुसार ऑप्शन फॉर्म फिल केलाय त्याला त्याचं बेस्ट कॉलेज भेटू शकतं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इथे जरी 1-2 मार्काचा फरक असता, 1-2% फरक असला, तरी इथे जर आपण चांगली काळजी घेतली तर आपल्याला टॉपचं कॉलेज भेटू शकतं. आणि म्हणून इथून पुढचे जे 2 महिने आहेत हे आपल्यासाठी खूप क्रुशियल आहेत. लक्षात ठेवा, जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाहीयेत ते डॉक्युमेंट्स महत्वपूर्वक काळजीपूर्वक हे सगळे डॉक्युमेंट्स काढून घ्या. काहीही अडचण आली कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता, विचारू शकता, मी त्याचा नक्कीच तुमचा डाऊट सॉल्व्ह करेन. भेटूयात आपल्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट अँड लव्ह यू महाराष्ट्र.